सर्वात आधी आपलं CSC पोर्टल लॉग इन करायचं. सर्च बॉक्समध्ये एन पी एस टाईप केल्यानंतर बघा नॅशनल पेन्शन स्कीमचा एक ऑप्शन आपल्याकडे आला, त्याला क्लिक करा. डिजिटल सेवा कनेक्ट, तुमचा युजर ID पासवर्ड टाका. लॉग इन झाल्यानंतर बघा या प्रकारचं पेज तुमच्याकडे येतं. आता तुमच्याकडे कस्टमर असेल, कस्टमरचं रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी एक इलुस्ट्रेशन तुम्ही कस्टमरला दाखवू शकतो की त्याला परतावा कसा मिळेल. त्याचं पर्सनलाइज एक कॅल्क्युलेटर तुम्ही बनवून त्याला कॅल्क्युलेशन देऊ शकतात. त्यासाठी बघा इथे ऑप्शन दिलेला आहे पेन्शन कॅल्क्युलेटर, याला क्लिक करा. पेन्शन कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट पेन्शनला परत क्लिक करा. एक फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, एक व्यक्ती आहे जिचं वय 18 वर्ष आहे. 18 वर्षापासून सुरुवात आपण करू शकतो. त्या व्यक्तीची इच्छा आहे की मी पर मंथ 1000 रुपये म्हणजे वर्षाला तो 12,000 रुपये त्याला भरायचे, पण तो भरतो कसे आहे, प्रत्येक महिन्याला टाकतोय. त्याच्यानंतर आय वूड लाईक टू कंटिन्यू कॉन्ट्रीब्युशन टिल द एज ऑफ, त्याच्या कितव्या वर्षापर्यंत तो, वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तो कॉन्ट्रीब्युशन करू इच्छितो. समजा त्याला 60 वर्षापर्यंतच त्याचं कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे, त्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत. तर त्याचे टोटल वर्ष जे होतात इन्व्हेस्टमेंटचे 42 वर्ष होतात. हा जो रिटर्न रेट आहे आपण थोडासा फ्लक्च्युएट होऊ शकतो तुमच्या चॉईसनुसार. जर तुम्ही इक्विटी घेतला असेल तर तो हाय होऊ शकतो, गव्हर्नमेंट बॉन्ड वगैरे असेल तर तो लो होऊ शकतो. जर तुम्ही दोघंमध्ये 50-50% केला असेल तरी तो आपण एक 50% हा इक्विटी रेट घेतला 10%. या बाजूला बघा, एवढं तुम्ही डिटेल जर कस्टमरची घेतली तर तुम्हाला एक चार्ट मिळतो. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं स्टेटस ऑफ युअर पेन्शन अकाउंट ॲट रिटायरमेंट, रिटायरमेंटला तुम्हाला काय, तुमच्याकडे त्या पैशाची जो तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे त्याचा परतावा कशा स्वरूपात मिळणार, त्याचं एक थोडक्यात इथे आपल्याला आकडे दिलेले आहेत. तर हा ग्राफ जर बघितला तुम्ही, ब्ल्यू कलरमध्ये दिले आहे टोटल इन्व्हेस्टमेंट, ग्रीन कलरमध्ये टोटल कॉर्पस, ऑरेंज कलरमध्ये टोटल गेन. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही 1000 रुपये 42 वर्ष जर भरत गेला तर तुम्ही किती पैसे टाकले त्या योजनेत, 5,04,000 रुपये. 42 वर्षानंतर म्हणजे वयाच्या तुमच्या 60व्या वर्षी तुमच्याकडे टोटल जमा किती झाले, त्या 5 लाखाचे तुमचे झाले साधारण 78,08,833 रुपये. हे इथपर्यंत तुमचं रिटर्न मिळू शकतो, असं एक इल्युजन आपण इथे केले. इथे जर रेट ऑफ इंटरेस्ट चेंज केला तर हे आकडे चेंज होतील. बघा 1.5 CR, ठीक आहे. तर 1% इंटरेस्ट रेटचा सुद्धा एवढा फरक पडतो कारण हा दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल गेन जी दिसते आपल्याला 73,04,000 रुपये, म्हणजेच तुमची इन्व्हेस्टमेंट मायनस करून की तुम्हाला नफा किती झाला आहे, तर 73 लाख तुम्हाला हे 5 लाखावरती मिळाले. त्याच्यानंतर खाली एक दुसरा चार्ट दिला आहे, युअर पेन्शन कॉर्पस ॲट रिटायरमेंट. तर इथे 2 आकडे दिलेले आहेत, ॲन्युटी व्हॅल्यू आणि लमसम व्हॅल्यू. आता ही जी 100% रक्कम किती झाली तुमची 78 लाख रुपये, तर ही तुम्हाला कशी मिळणार, 60 वर्षापर्यंत तुम्ही निवड केलेली आहे, तर 60व्या वर्षी तुम्हाला 46,85,000 हे लमसम मिळतील, एकाच वेळेस मिळतील तुमच्या बँक अकाउंटमध्ये. आणि जे उरलेले तुमची रक्कम आहे 31 लाख रुपये, ही ॲन्युटी परचेस करावं लागेल तुम्हाला एका कुठल्याही कंपनीची. त्या ॲन्युटीमधून तुम्हाला 15,600 रुपयाची पर मंथ पेन्शनसुद्धा ही मिळत राहील. इथे कन्फ्यूज होऊ नका. ही रक्कम जी आहे 60% म्हणजे 46 लाख ही तुम्हाला एका वेळ मिळणार आहे 60व्या वर्षानंतर, आणि उरलेली जी 31 लाखामधून जी रक्कम आहे ती तुम्हाला ही पेन्शन स्वरूपात मिळत राहील.